केलं मी निस्वार्थ भावनेनं, मोबदल्यात तू दिलास विश्वासघात. ओंजळवरून पाहिली स्वप्न मी, तू मात्र पाठीत खंजीर खुपसलास. अशा दर्दभऱ्या कविता कित्येक प्रेमभंगी आशिकांना सुचतात. जेव्हा प्रियकर्त्यांना धोका देतो तेव्हा जग नष्ट झाल्यासारखं अशा कविता पाडून त्या कविता व्हॉट्सअपवर स्टेटसला लावल्या जातात किंवा डायऱ्यांवर लिहिल्या जातात. अन्यथा फेसबुक अथवा स्नॅपचॅटच्या स्टोऱ्यांना टाकलं जातं. खरं तर कसंही असलं तरी तुम्ही भावनांना अशा पद्धतीनं वाट मोकळी करून देणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही तुमच्या भावना व्हॉट्सअपवर टाका किंवा स्नॅपचॅटवर टाका. अन्यथा चौकात बॅनर घेऊन उभं राहा, पण तुम्ही मोकळं होणं महत्त्वाचं. पण आता एका प्रियसीला प्रियकरानं ऐनवेळी माती खाल्ल्यानं आपल्या दर्दभऱ्या कविता जेलच्या भिंतीवर लिहिण्याची वेळ आली आहे. तिच्या बाबतीत आता तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं असं म्हणायची परिस्थिती निर्माण झाली आहे. घटना अहमदाबादची आहे. इथल्या पोरीची दर्दभरी दास्तान आता मुख्य मीडिया सोबतच सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंगला आहे. या पोरीनं आता नोकरी, संपत्ती आणि प्रियकर तीनही गोष्टी एकाच वेळीच गमावल्या, प्लस पोलिसांच्या कोठडीतही गेली. नक्की काय प्रकरण आहे, सगळं तिला अटक का झालीये, तिच्या प्रियकरानं नक्की काय डाव टाकला, सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अहमदाबादच्या निकोल भागातील एक ज्वेलरी शॉप, दर्शनभाई नावाच्या व्यावसायिकाचं हे दुकान. अगदी ऐसपैस त्याला तुम्ही गोल्ड शोरूम म्हणू शकता. 11 महिन्यापूर्वी त्याच्या दुकानात हर्षदा शेट्टी नावाची मुलगी आली. तिनं दर्शनभाईची गाठ घेतली, नोकरीची चौकशी केली. आपण घटस्फोटीत आहोत, आपल्याला नोकरीची गरज आहे अशी आर्जवं तिनं दर्शनभाईंना केली. दर्शनभाईंना फर्स्ट इम्प्रेशन मध्ये पोरगी विश्वासू वाटली, त्यामुळे दुकानात अगोदर स्टाफ असताना देखील दर्शनभाईंनी तिला नोकरी दिली. हर्षदाची भाषेवर उत्तम पकड होती, त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांशी ती उत्तम संवाद साधायची. मार्केटिंगच्या फील्डमध्ये तुमची जीभ जितकी गोड तितका तुमचा यशाचा टक्का अधिक, हे साधं गणित हर्षदानं बरोबर ओळखलं होतं. आपल्या कम्युनिकेशन स्किलच्या जोरावर तिनं अल्पावधीतच दर्शनभाईंच्या शोरूममध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. दर्शनभाईंचा देखील तिच्यावर विश्वास बसला होता. हर्षदा काम व्यवस्थित करत होती, वेळेपूर्वी यायची, कामात कधीही टाळाटाळ करत नव्हती. त्यामुळे दर्शनभाईंचा तिच्यावर असणारा विश्वास हा अजून वाढला. आपल्या कामाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक असणारी हर्षदा आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अपयशी होती. तिचा घटस्फोट झाला होता, ती स्वतंत्र राहत होती, त्यामुळे तिला नोकरीची गरज होती. यामुळेच दर्शनभाईंच्या शोरूम मध्ये ती मन लावून काम करायची. दिवसभर ती कामात व्यस्त असायची, पण कितीही केलं तरी ती माणूस होती आणि तिला मन होतं. माणसाचं मन फुलपाखरासारखं कुठं ना कुठं उडत असतं. हर्षदालाही वाटायचं आपल्याही आयुष्यात कोणीतरी असावं. अशातच हर्षदाला रवी भेटला. सुरुवातीला कॅज्युअल असणारी भेट ती नंतर ठरवून होऊ लागली. सुरुवातीला समोरासमोर आल्यावर दोघं एकमेकांकडे नुसते बघायचे, हसायचे. हळूहळू विश्वास वाढल्यावर एकमेकांची नावं विचारली गेली, एकमेकांना मित्र म्हणून स्वीकारलं गेलं आणि कालांतरानं त्यांचं नातं पुढं सरकलं. ते एकमेकांना जाणून घेतल्यानंतर रवीनं हर्षदाला आपल्या प्रेमासाठी विचारलं. हर्षदालाही असं कुणीतरी आपल्या आयुष्यात हवं होतं, त्यामुळं हर्षदा त्याला हो म्हणाली आणि हर्षदाच्या आयुष्यात स्वर्ग 2 बोटं उडला. ती चांगल्या ठिकाणी जॉबला होती. आता तिला हवा तसा बॉयफ्रेंड भेटला होता, पण तिच्या बॉयफ्रेंडच्या मनात मात्र काहीतरी वेगळाच प्लॅन शिजत होता. बॉयफ्रेंडचं प्रेम हर्षदावर नव्हतं, तर हर्षदा काम करत असणाऱ्या ठिकाणावर होतं. रवीशी बोलताना हर्षदानं बऱ्याचदा आपला मालक दर्शनभाईंचा उल्लेख केलेला. त्यांचा आपल्यावर कसा विश्वास आहे, ते आपल्या विश्वासावर दुकान सोडून कसं जातात हे ती वारंवार रवीला सांगायची. रवीनं याचाच फायदा उचलायचं ठरवलं. त्यानं हर्षदाला आपल्या प्रेमात पूर्णपणे आंधळ केलं. हर्षदाही त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होती आणि अशातच रवीच्या डोक्यात तो प्लॅन शिजला. रवीनं तिला भेटायला बोलवलं, तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला आपल्या डोक्यातली कल्पना सांगितली. तू तुझ्या दुकानातून शक्य तेवढं सोनं चोर, आपण दोघंही अहमदाबाद सोडून लांब कुठेतरी सेटल होऊ. आपल्या दोघांचंही पुढचं आयुष्य सुखकर होईल. रवीच्या प्रेमात हर्षदा पूर्णपणे आंधळी झालेली. तिनं रवीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मागचा पुढचा विचार न करता रवीनं सांगितलेल्या कल्पनेला मूर्त रूप द्यायचं ठरवलं. 11 मेला दर्शनभाई जेव्हा दुपारी आपल्या घरी जेवायला गेले, त्यावेळी हर्षदानं हळूहळू दुकानातला एक एक दागिना गोळा करायला सुरुवात केली. तो दागिना ती चोरून आपल्या ड्रेसमध्ये लपवत होती. तिच्या दुर्दैवानं ही सगळी घटना CCTV मध्ये कैद होत होती. मात्र रवीच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या हर्षदानं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सगळे दागिने घेऊन हर्षदानं मला अर्जंट काम आलंय असं म्हणत घाईघाईनं दुकान सोडलं. ती आपल्या घरी गेली. तिथं तिचा बॉयफ्रेंड रवी तिची वाट पाहत होता. त्या हर्षदानं केलेल्या चोरीनंतर ते दोघंही अहमदाबाद सोडून इतर ठिकाणी फिरत राहिले. ते सतत आपल्या हॉटेल्स बदलत होते. एका दिवशी हर्षदा आपल्या हॉटेलच्या बाथरूम मध्ये अंघोळीसाठी गेली. तिच्या पाठीमागं तिच्या प्रियकरानं आपला खरा रंग दाखवला.
जेव्हा हर्षदा बाहेर आली तेव्हा तिचा प्रियकर खोलीतून गायब होता आणि त्याच्यासोबत 1.66 कोटींचे दागिनेही गायब झाले होते. हर्षदाने पर्समध्ये लपवलेले 18 लाखांचे दागिने फक्त शिल्लक होते. तिनं आपल्या प्रियकराला वारंवार फोन केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता. प्रियकर सोडून गेल्यानंतर हर्षदा घाबरली. आता पुढे काय करायचं हा प्रश्न तिच्या पुढे उभा होता. कारण तिने याच्या प्रेमापोटी आपली नोकरी, आपल्या मालकाचा विश्वास गमावला होता. ती माघारी तिथं तर जाऊ शकत नव्हती. तुर्तास तिच्यासाठी गुजराण करणं महत्वाचं होतं. म्हणून आपल्या पर्समध्ये शिल्लक असणारे 18 लाखांचे दागिने विकायला ती अहमदाबादच्या माणिक चौक परिसरात आली. मात्र अहमदाबाद क्राईम ब्रांचला याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या खबऱ्यांनी तिला आधीच हर्षदाची माहिती सांगितली होती. पोलिसांनी सापळा रचून हर्षदाला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं. क्राईम ब्रँचनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिनं चोरीपासून ते प्रियकराच्या फसवणुकीपर्यंतची सर्व भीती पोलिसांना सांगितली. सध्या पोलिसांनी तिच्याकडचे दागिने जप्त केले असून तिच्या फरार प्रियकराचा ते शोध घेत आहेत. तिच्या प्रियकराचे नाव पोलिसांनी अद्याप घोषित केलेलं नसल्यामुळं आपण दर्शकांच्या सोयीसाठी त्याचं नाव रवी असं गृहीत धरलंय. गंमत ही आहे की या रवीचं लग्न झालेलं आहे आणि त्याला मुलं देखील आहेत. तरीही त्याच्या प्रेमात हर्षदा इतकी आंधळी झाली आणि तिने इतकी मोठी चूक केली की तिच्यावर विश्वास ठेवून तिला ज्या माणसानं नोकरी दिली त्या माणसाचा तिनं विश्वासघात केला. आता तिच्या हातातली नोकरीही गेली आणि बॉयफ्रेंडही गेलाय. हर्षदा आता पुन्हा एकदा एकांतवास भोगणार आहे आणि तोही जेलमध्ये. या घटनेनं एखाद्या माणसाचा विश्वास तोडल्यात कर्मा इज बॅक या उक्तीनुसार तुम्हाला त्याची शिक्षा कशी मिळते हे पुन्हा एकदा चर्चेत आलं. सध्या हर्षदाची लव्ह स्टोरी ट्रेंडिंगवर असून या प्रकरणी सोशल मीडियावर वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत. तुमची या प्रकरणात काय मत आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.